यंदाचं अधिवेशन 1 महिना चालणार। 6 मार्चला आपण अर्थसंकल्प मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तर अधिवेशनामध्ये गोरगरीब आणि सामान्य नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल, फडणवीसांचा निर्धार। महाराष्ट्रातल्या सर्व बाबी माहीत असल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार। तसंच हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। उद्धव ठाकरेंचा चिखला ग्रामस्थांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। लवकरच दोषींना पकडून शिक्षा देण्याचं ठाकरेंकडून आश्वासन। बुलढाण्यातील चिखला गावामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला। परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडेंच्या मुलांना मारहाण। शिकवणीवरून घरी परतत असताना अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची महादेव मुंडेंच्या मुलांची माहिती। अज्ञात तरुणांविरोधात परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। उद्या परभणीमध्ये शक्तीपीठ बाधितांचा रास्ता रोको। आंबेटाकळी गावामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमिनीची मोजणी गावकरी रोखणार असल्याची माहिती। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कुटुंबासोबत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। मुलगा शुभमच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। विरारमधील नवापूर भागामध्ये राजू बरड नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू। सापासोबत स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीमध्ये चंद्रभागेच्या पात्रात मगर आढळल्यामुळे खळबळ। मगरीचा तातडीनं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या माटुंगा पूर्वेमध्ये मनसेचे विभाग उपाध्यक्ष वैभव करंदीकरांकडून ग्रंथोत्सवाचं आयोजन। प्रदर्शनामध्ये 20,000 पेक्षा अधिक मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ शिराळमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक मकरंद जोशींचा लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कारानं सन्मान। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि संशोधन वृत्ती निर्माण करण्याच्या कार्यासाठी मकरंद जोशींचा गौरव। मध्य प्रदेशातील पिपरिया छिंदवाडा मार्गावर ट्रॅव्हल्स उलटल्यामुळे भीषण अपघात। घटनेमध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीमध्ये इंग्लंडच्या 51 धावांनी विजय। 147 धावांच्या आव्हानासमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 95 धावात संपुष्टात। घटस्फोटित पत्नी नताशाला क्रिकेटपटू हार्दिक पांड्याकडून आलिशान ब्लॅक डिफेंडर कार गिफ्ट। नताशा आणि अगस्ती यांचे कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।